मित्रांनो काढलं चपला पुढे जावं शाळेमध्ये. व्ह्यू बघा ना यार, एक नंबर. कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी व्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन व्लॉग मी स्वागत आहे. आजच्या व्लॉगची सुरुवात पण करतोय घरनंच आणि चाललो सकाळी. पहिले आता मी खारी आणण्यासाठी गीतून मला खारी आणायला पाठवले. नाही निघणार खारी. आणि कोणती आणू खारी? गव्हाची. गव्हाची बॉस बेकरीची. जिरा खारी आणतो ना, जिरा खारी आणतो ना. मित्रांनो ही बॉस बेकरी, मस्त सामान फ्रेश असतं सर्व इथं. तर घ्या तुमची खारी. ते ही पण पॅटीस पण होते. म्हटलं जाऊ द्या, खारी घेतली त्यात निघतोय मस्तपैकी. तर मित्रांनो मी घरून आलो आणि इकडे नाशिकमध्ये 2-3 कामं होते. तर एका ठिकाणी थांबलो तिथं, पण त्यांना अर्धा पाऊण तास थांबायला लावलं. आणि इथं नवशा गणपती जवळ आहे, म्हटलं मग चला अर्धा पाऊण तास इथं थांबायचं, नवशा गणपतीला जाऊन येऊ. आज निघालो नवशा गणपतीला मी. मित्रांनो आलो, पोचलो पण म्हणजे 2 मिनिटात पोचलो फक्त. एवढं जवळ होतं, म्हणजे पाठीमागत होतो. मला वाटलं 1 किलोमीटर असेल, 1 किलोमीटर पण नव्हतं. बापरे मित्रांनो, इतक्या दिवसाने आलो मी. शेवटचा कधी आलो मला आठवत पण नाही. म्हणजे शेवटचा स्नॅप मी स्नॅपचॅट वापरच तेव्हा आलोच ना, स्नॅप टाकला होता तिथला. त्याच्यानंतर डायरेक्ट आज येतोय, म्हणजे जवळपास लग्नानंतर डायरेक्ट आज येतोय मी. इथं 100% ब्लॉग पण शिलो मशी एकटेच गेले. चला मित्रांनो काढलं चपला पुढे जावं शाळेमध्ये. पुढं मोकळं सापडलं नशीब. महादेव काहीच गरजे नाही, पण भारी वाटते मला. मोरेश्वर, सिद्धिविनायक, विनायक, एकदम मस्त दर्शन झालं तुम्ही, एकदम भारी. गर्दी नाही काही नाही, एकदम भारी वाटलं मला. इथेच दर्शन झालं. काश की तू असते, मी की तुला खूप मिस करतोय. की तू ब्लॉग बघते, मी तुला खूप मिस करतोय आजच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. जाऊ मित्रांनो खाली, पण एकटं आहे म्हणून माझं काही इथं असे गेलो असतो, बोटिंग वगैरे केली असते. एकटं कितीच फिरणार आहे. मस्त बसाल रिलॅक्स जागा इथे. तुम्हाला एक दाखवतो. नारळाचं धीर बघ, नारळ बघा किती खतरनाक, किती किती नारळ आहे. चला खाली जाऊ फायनली. धावणच वादा आलो तर. हाय डॉगिश. हे बाबा इथून डायरेक्ट पडलो असतो. डायरेक्ट डॉगिशला बघता बघता डायरेक्ट खाली. म्हणजे उंच पायऱ्या खतरनाक. एक चांगली गर्दी. बस मित्रांनो थोडं इथं आता रिलॅक्स एकटाच. गीतू आय एम रिअली सॉरी. मित्रांनो बोटिंगचं विचारलं मी, पण ते म्हणजे एवढं कस्टमर्स नाही काही. टाईम लागेल म्हटलं, ठीक आहे जाऊ द्या, आम्ही बसून एन्जॉय करू. मला फोटोशूट चालू आहे त्यांची. लोकेशन एवढं शांत मस्त आहे. म्हणजे मित्रांनो या साईडला आलो थोडंसं, म्हटलं चला पाण्याकडे जाऊन येऊ थोडं. एकदम मस्त चाय पाहिजे होता, असं चहा पित असं किनाऱ्यावरती एकदम भारी फील झाला असतं. इतकी शांतता आणि इतकं भारी वाटते मला, असं एकदम रिलॅक्स. तुम्ही व्ह्यू बघा ना यार, एक नंबर. इथे म्हणजे त्यांचं ते बोटिंगवाल्यांचं कॅम्प आहे छोटासा. मला वाटलं काही चहाची टपरी वगैरे म्हणून मी या साईडला आलो. मित्रांनो कुंभमेळा चालू झाल्यानंतर जागा सर्व किती डेंजर पॅक होऊन जाते, किती गर्दी रात झाली तर अजिबात तेवढी शांतता राहणार नाही.
मित्रांनो आता खूप वेळ तिथं थांबलो मी, एकदम भारी टाईम स्पेंड केला असं एकांत भारी मन शांत झालं माझं असं व्ह्यू बघून आणि एवढी शांतता बघून, म्हणजे ऑटोमॅटिक मी शांत होऊन गेलो. हर हर महादेव. निघतो मित्रांनो आता मस्त मित्रांनो. मी निघालो बाहेर नाही थांबलो एका ठिकाणी, मस्त स्टॉल होता एकदम दगडांचं छोटे छोटे पाहिजे चूल बरोबर तुळशीचं हे दिवे मस्त बनवून ठेवलेलं आहे. मित्रांनो चाललो आता निघालो तिथनं. माझी घ्यायची छोटी ते वारवंट तिथं मम्मी नाही म्हटलं, म्हणजे कॉल केला होता मम्मी म्हटली नको म्हटलं ठीक आहे. आलो कॉलेज रोडला थोडंफार नाश्ता करायचं काहीतरी म्हणून म्हटलं कॉलेज रोडला येऊ. हो मित्रांनो आलो आता थांबलो राजा बर्गरला. एकटाच मागच्या कार्तिक होता सोबत, आज एकटाच फिरतोय आणि एकटाच खातो पितो. मग तू 100% ब्लॉग पण माझ्या चिडणार आहे. आय एम रिअली सॉरी की तू बाई. आणि बरोबर खाली थांबलो आहे म्हणजे बर्गरची एक नवीन स्टॉल चालू झालेला आहे. 7 प्रकारचे 7 पाणी त्यांच्याकडे फ्लेवर दिलेले पाण्याचे सर्व मस्त आहे मित्रांनो एकदम. 7 पाणीपुरी मित्रांनो. बर्गर झाला, सँडविच झालं, पाणीपुरी झाली. आता मस्त कोल्ड कॉफी पिऊ आणि जाऊ. आता टाईम पण झाला आपल्याला निघायचा. आता मला जॉबवर पण जावं लागेल. दुपारचं काम जेव्हा तिकडे फिरण्याचं निघून गेलं तिकडे आता उद्या जाईल. मित्रांनो चाललो होतो तेवढं रस्त्यात मला DIY दिसलं. कार्तिकने मला सांगितलं जाऊ नये महिने तू कधी जमलं तर विभूचे खूप सारे प्रोडक्ट इथे भेटतात. आणि आज रस्त्यात लागलं तर म्हटलं चला 5 मिनिटं थांबवून जाऊन यावं. मित्रांनो जाऊन आलो आणि नाशिक इतकी बेकार थंडी वाजली की म्हणजे आत्ता तेवढी थंडी वाजायला लागली. डिक्कीत जॅकेट इथे काढतो आणि घालतो. आणि आपल्या सध्या एवढं आपल्या देवाचेच ब्लॉग येतात शिर्डीचा वणीचा नुसते म्हणजे काय माहिती ऑटोमॅटिक देवच बोलून घेतो आपल्या दर्शनाला. म्हणजे शिर्डीचा एकदम अनप्लॅन, वणीचा एकदम अनप्लॅन आणि इकडे एकदम जवळ होतं म्हणून ते अनप्लॅन होऊन गेला. म्हटलं ठीक आहे चला काय अडचण नाही. देव प्रसाद दर्शना बोलतो त्याचा आनंद वाटतोय मला. बापरे आजचं सरप्राईज भेटलं. कोण जागा आहे बापरे एवढं जागा कोण आहे आज? कोण जागा आहे काय विषय? सगळे जागे आज घराची लाईट आपण चालू सगळ्या आज जरा पहिलं गार वारा येते. कडे टाळ लावलं का? बाहेरचं कडे लावली ना का? झोपला होता 7 वाजता ना, मग उठून गेला 10 वाजता. चला 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 चला. अच्छा बबलू जाग आहे माझं. भेटलंच नव्हतं पप्पाला. थंडी होती आज. चलो सोनी खाऊ. जेवण तर करत आहे. मी आत्ता भात लावला मागाशी माझ्यासाठी फक्त तुमच्यासाठी. बरं आजचा व्लॉग घेतलं नव्हती मी. कुठे गेलो होतो त्यासाठी सॉरी. तुला घेऊन निघालो एकटाच गेलो. तू व्लॉग मी पाहू त्याचे जे काही ते माझंच काम होतं सगळं. चला अजून करू आपण या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर मित्रांनो चला आपण या ब्लॉगचं करू आता एंड. आणि नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल म्हणून. आणि आपण वनकेच्या एकदम जवळ आहो. फक्त वनकेला फक्त आपल्याला 50 सबस्क्रायबर लागतात. ते पटापट चॅनल शेअर करा आणि 50 सबस्क्राईब पूर्ण करा. मग आपण वनकेचं सेलिब्रेशन करू एकदम मस्तपैकी आहे की नाही? येस. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघ ना काही नाही मला काही सांगू नका. वणीला एकटं जायचं मित्रांसोबत, शिर्डीला मित्रांसोबत, नवशा गणपतीला जवळच्या जवळ मित्रांसोबत. मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं ना म्हणून मी आजच्या ब्लॉग मी एवढी आठवण काढली तुझी. काही नका ठेवा.